अरे बाबू वावरा गिवरात गेलता चक्कर टाकाले रानडुकरानं मोठा तरस आणला ना. बस बाबा तिकूनच आलून बसलो जरासं पेपर वाचाले. पेपरात पाहतो म्हटलं ते जाम माय बिन युद्ध चालू आहे याचे दोन देशाचे सरूनच नाही राहिले. इस्रायलचे आणि त्या गाजाचे काय माहित. युद्ध करते सर्वच देश आणि महागाई सगळ्या देशावर येऊन पडते. काय होय महागाई होय का काय होय. हे तर आहे जो बाबा करते एक आणि भरते सगळे असंच काम आहे. महागाई होय का काय होय बाबा. सोनं कितीवर गेलं, पेट्रोल वाढू राहिलं. अरे ते तर ते जाऊ द्या, तुमचे जे 90 आहेत हे महाग झाली आता. आता 90 बी काही सस्ती नाही राहिली. याच्या युद्धाच्या येऊन जाऊन का मा 90 वरच येते का रे बा. हा राजा आता 90 पहिले काय आमच्या टाइमात 5 रुपयाची भेटे. 5-6 डाव जाऊ मी चक्रात नाही, 5-6 डाव चक्रात नाही माय 5-6 होऊन जात जाय. पण आता 45 रुपयाची एक झाली म्हणते ना 90. एक काम करतो बाजारात गेल्यावर माझ्यासाठी 90 आणजो. गेला गेला तिकडे लय दिवस झाले राजा पेलोच नाही. गया कोडलाच करू आला. पण का रे तुले कसं माहित झालं. तू तर नसतं पेत ना. हे म्हटलं आपल्या सोकाऱ्यासाठी आणायला गेलतो. तुम्हाला माहित नाही का सोकाऱ्याची किती चवणी येतं. सोकारे भेटत नाही ना मग अशानं. अरे मला तर त्या दारूचा वास सही नाही हो. मी तर दारू पिण्यावाल्याच्या माहितीच नाही जात. मग आपल्याला डाग नाही म्हटलं दारूचा. आजपर्यंत कोणी म्हणू नाही शकत आपल्याला. मायाबीन सोकारी दारू पिऊ राहिला काय. दारू पिते तर मग सोकारी कशी करते. दारू पिल्यावर तर झोपूनच राहत असन तो. अरे काय विचारता बाबा, पुरा तालच आहे. काही म्हणू नाही शकत आपण त्याला जर काही म्हटलं तर जाय म्हणते तूच पाच बसते आलं. मला नको सांगू ते डुकरं घुसव मग तिकडे का माणसं घुसव का माणसं हागून ठेवू आवरात त्याला. मला नको सांगू म्हणते त्या फालतूच्या गोष्टी. माझले भोसडचे बी सोकारी. आजी भाजीला काय करू म्हटलं. काय करू सांगा मग तुमच्या चवणी राहते खाच्या वेळेस. हेच भाजी केली काय हेच भाजी केली काय. घेऊन ये रे मटन च्या माय बी आणि एक 90. नाहीतरी रविवार जाणार. हा एक नंबर मस्त जेवण होऊन जाते ताईड मध्ये. पाय काय म्हणते तो म्हणून पाय सुनीली. हा माई इच्छा तेच करू राहिली. लय दिवस झाले आता सही करू राहिली ना. हातपाय तरतरीच येते. रविवार आणि शुक्रवार आला का असं खाऊशा वाटते नाही. भाजीपाला दिसला रविवार आणि शुक्रवारी का डोकसच गरम होऊन जाते माय. मला पाहिजे मटन रविवार आणि शुक्रवारी. त्याच्याशिवाय का माय ताल नाही जमत. म्हणून पाहतो मी थांब शांतीले म्हणून पाहतो बाबा. जाना पटकन भाजीला घेऊन या काही. हा मग घिसघिस करता काही बनवलं का खात नाही. मग हे नाही पाहिजे हे नाही पाहिजे म्हटलं. शांते बाबा म्हणून राहिले का मटन घेऊन ये म्हणून आज रविवार आहे तर. का तुम्ही काय डोक्यावर पडले का दोघं बी. श्रावण महिना आहे ना मटन खाता काय श्रावण महिन्यात. पागल होसान ना फालतू. अरे मी कायले म्हणून राहिलो मटन आण म्हणून. बाबाच होय दाता सही करू राहिले म्हणते. घेऊन ये म्हणते मटन अर्धा किलो 90 आणजो म्हणे. भोसडच्या तुले खाचा माय नाव फसवलं त्याच्यात. अरे खायचं तर तिघाले बी आहे. शांतीले खायचं आहे पण श्रावण महिना फसला ना नाही का शांते. थैला घ्या आणि भाजीपाला घेऊन या जा पटकन. भाजीचं बनवायचं आधी. बाहेर जाशील तर माय 90 आणजो रे. बरं बोल काय काय आणू भाजीपाल्याले. तुम्हाला जे आवडते ते घेऊन या. नाही तर काही एवढं मी ज्यादा नाही. मी तर काही खातो. तुमच्या दोघाला काय आवडते ते घेऊन या भाजीपाल्याले. हा बोल ना पोरी. काय आज येऊ राहिली बस स्टँडवर आहे उभी. बरं बाबाला पाठवून देऊ. बरं घ्याले. बरं ठीक आहे. आजी जा बरं थोडेसे बस स्टँडवर. जवळ येईन पोरगी आली म्हणते आपली. काय गोष्ट करतं. बरं जातो थांब आणायला जातो. अजी बाबा नात येऊ राहिली तुमची. आज 90 कॅन्सल तुमची. येऊ दे ना मग. तिला काय माहित नाही का मी पेत असतो म्हणून. काय भेव आहे तिचं वालं. घेऊन ये जाय. आजी जाना पटकन या. उभ्या म्हणते लय वेळचे. जातो शांती जातो पटकन जातो. गाडी हेच नेतो 60चा ॲव्हरेज आहे. कुठंही नाही इले काही लोड नाही. 10-20 रुपयाचं टाकून. गाडीत पेट्रोल आहे का बस झालं. कारण जवळ समोर फत्री आपली हाय जाते जाणं येणं करते आपली. 5 किलोमीटर अधिक बी जाते. कुठची तयारी होय का तात्या. कुठं म्हटलं एक एकटे बाबा गडबडी तेवढ्या. अरे नामदेवराव होय काय. अरे नामदेवराव येतो. जावा येईन पोरगी आली म्हणते. घेऊन येतो त्याला. बस स्टँडवर उभे आहे म्हणते लय वेळचे. मला वाटलं जयस्वालच्याच भेटील चालले काय. अरे नाही जयस्वालच्या भेटेले कुठं बाबा. जयस्वालच्या भेटेले गेलो तर जावा येईन पोरगी रागवून ना बाबा आपल्यावर. मला सोडून द्या म्हटलं जयस्वालच्या दुकानापर्यंत. मी येतो तुमच्यासोबत तिथपर्यंत. बरं बसा बसा नामदेवराव. सोडून देतो. तिकडूनच चाललो तर आणि मी तिकडून तिकडे चालला जातो. बसले का नामदेवराव. मारू मग की. हो मारा चला पटकन या. हो नामदेवराव जवळ कोणतं काम करते म्हटलं. जवळ काय जवळ आपला MSCBत आहे. शेती बी आहे. आयकर दोघंच भाऊ आहे. ते घर आहे चांगलं बांधलंय आणि म्हणून देऊन दिलं बा. नात्यातलं होतं ना ते.
म्हणून देऊन दिलं पोरीले. चांगली आहे ना, सुखी आहे ना आपली पोरगी. पाहुणचार असेल ना मग जवळ येऊ राहिले तर. श्रावण आहे ना, श्रावणात खारा पाहुणचार जमत नाही, गोड करा लागेल आता त्याच्यासाठी. हा, काय वाटते तुम्हाला नामदेवराव? बस तात्या बस, आला आपला स्टॉप आला, जयस्वाल स्टॉप आला. चला येतो मग नामदेवराव. हा, येतो. अरे घ्या ना म्हटलं थोडीशी, का माहीत पडते काय? हा, घेऊन घ्या, सोप खाऊन घे वरतून. नाही नाही, नंतर कधी घेईन, आता मला टाइम लय उरायला. येतो मग. हा नामदेवराव. गीत गाता चल साथी गुनगुनाता चल, ओ मुझे लेके साथ चल तू, ओ नई नई बात ले चल तू, ओ साथी रे.